नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी प्रत्येक वेळेस म्हणत असते घरातलं काम आवरून झाल्याच्यानंतर मी ब्लाऊज शिवायला किंवा कट करायला घेत असते. तर बघा, हे ब्लाऊज अर्जंटचं आलेलं आहे. तर बघा, ह्या माझ्या शेजारीच असते. त्यांना हे साडीवरचं जे ब्लाऊज होतं त्यांच्यावाल्या ते हरवून गेलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी हे त्याच्यावरती आणलेलं आहे गुलाबी कलरचं. तर हे मी तुमच्यासोबत काल शेअर केलेलं आहे. आणि हे घागरेवरचं ब्लाऊज आहे, हे पण मी कट करून घेणार आहे आणि शिवून घेणार आहे. तर बघा, हे दोन ब्लाऊज आज मला कट करून शिवून घ्यायचे आहे. जे घागरा आहे त्याचा पण उंची कमी करून घ्यायची आहे आणि त्याला पण टिप वगैरे मारून घ्यायची आहे. तर बघा, हे पॅटर्न जे आहे हे दुसऱ्याचं पॅटर्न आहे, पण याची उंची आहे या पॅटर्नची 14.5 आणि या पॅटर्नची आपले जे ब्लाऊज शिवायचं आहे त्याची उंची घ्यायची आपल्याला 13.5. तर बघा, याची उंची 14.5 इंच आहे, हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने. तर बघा, याची उंची आता आपल्याला कमी करून घ्यायची आहे, म्हणजे 13.5 इंची घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला 1 इंच कमी करून घ्यायची आहे. तर बघा, आता कस्टमरची उंची आहे 12.5 इंच आणि आपल्याला 1 इंच मिळून घ्यायचं आहे, म्हणजे 13.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे ही उंची. तर बघा, मी खडूने मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने 1 इंच कमी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता व्यवस्थित असं पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे. बंद बाजूकून पाठीमागचा भाग आणि खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित असं मी हे पॅटर्न ठेवून घेतलेलं आहे आणि मार्किंग करून घेत आहे. तर बघा, कारण हे अर्जंट द्यायचं होतं त्याच्यामुळे मी पेपर कटिंग दुसरी काढली नाही, तर याच्यामधूनच मी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. त्यांना पण म्हणजे मी ब्लाऊज पूर्ण शिवून घेतला आणि त्यांना बोलवलं, तर एकदम सुंदर असं ब्लाऊज आलं होतं. तर बघा, बसत असलं तर या पद्धतीने तुम्ही दुसऱ्याचं पॅटर्नसुद्धा ठेवून कट करून घेऊ शकता. पहिले आपल्याला उंची वगैरे मोजून घ्यायची आहे. उंची वगैरे थोडी कमी जास्त असली तर आपल्याला कमी असली तर वाढवून घ्यायची आहे, जास्तीचं असले तर आपल्याला कमी जी उंची आहे तशी त्याप्रमाणे आपल्याला कस्टमरची उंची आहे त्या पद्धतीने करून घ्यायची आहेत. फक्त प्रत्येक वेळेस 13 असली तर 14 इंच आपल्याला मार्जिंगसाठी सोडायचं असतं, कारण शोल्डरमध्ये पण अर्धा इंच दबलं जातं आणि कंबरपट्टीसाठी पण अर्धा इंच दबलं जातं त्याच्यामुळं. तर बघा, व्यवस्थित आता हे पॅटर्न ठेवून घेतलेलं आहे आणि जे समोरचं पॅटर्न आहे ते पण आम्ही समोरचं पॅटर्न अर्धा-पाऊण इंचाने कमी केलेलं होतं आणि क्रॉसपट्टी आहे ती होती तशीच घेतलेली आहे. फक्त जे समोरचं पॅटर्न आहे जे आपण कटोरी जोडतो त्या पॅटर्नला मी अर्धा इंच पाऊण इंच कमी करून घेतलेलं आहे. कटोरी मी दुसऱ्या ह्याच्यावरती काढून घेतलं होतं, कारण ही जी बाई आहे ही बाई पण भरपूर मोठी आहे. तर बघा, ह्या बाईची उंची आहे 10 इंच 10.5 इंच घ्यायची होती आपल्याला. तर याच्यामध्ये पण आपल्याला 1 इंच मार्जिन अर्धा इंच वाढून घ्यायची होती. तर बघा, 9.5ची बाई आहे आणि 1 इंच अर्धा इंच आपण वाढून घेतलेला आहे. तर बघा, खडूनी मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळे पॅटर्न मी व्यवस्थित खडूनी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि कट करून घेणार आहे. तर बघा, याच्यामध्ये कटोरी बसली होती पण मग बाई बसत नव्हती, त्याच्यामुळे मी कटोरी दुसऱ्या याच्यावरती अस्तरवरती काढून घेतलेली आहे. तर बघा, तशी खडूने मार्किंग केलेली आहे तसं आता आपण हे कट करून घेऊया. कटोरी जी बाजूला आहे ती पण आता आपण कट करून घेऊया. तर बघा, आता व्यवस्थित हे पॅटर्न सगळे मी कट करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आता ब्लाऊज पिसावरती कट करून घ्यायचे आहे. तर बघा, बाईला छोटे छोटे साईडने आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचे आहे, कारण अस्तरचे थोडे जॉईंट जेव्हा कट केलं तेव्हा थोडंसं कमी होतं, त्याच्यामुळे मी जॉईंट देऊन घेणार आहे. तर बघा, थोडंफार कमी जास्त पडलं तर जॉईंट देऊन घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा जॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा असतो. तर बघा, व्यवस्थित आता खडूने मार्किंग करून घेतलेली आहे गळ्याची उंचीची. तर बघा, गळ्याची उंची तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करून घेऊ शकता. तर बघा, इथं मी 2.25चा रुंदी घेतलेली आहे आणि 9-9.5 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं 2.5चा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि मी याला पानगळा शिवणार आहे. तर कस्टमर म्हटलेलं आहे पानगळा घ्या, त्याच्यामुळे मी इथं पानगळा घेणार आहे. तर बघा, मी फक्त बाही तुमच्यासोबत शेअर करेन. पाठीमागचा भागाला मी फक्त पानगळा घेतलेला आहे आणि लेस लावून घेणार आहे. तर बघा, त्याच्यानंतर व्यवस्थित हे कट करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला हे ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे आणि जे याच्यावरचं लेंगेवरचं ब्लाऊज आहे ते पण मी कट करून आणि शिवून घेणार आहे. तर बघा, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते, कस्टमर वाढवायचे असले तर ब्लाऊजची फिनिशिंग महत्त्वाची आहे. ब्लाऊज पण कस्टमरला व्यवस्थित बसलं पाहिजे. तर बघा, हे जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते मी व्यवस्थित असं सोयीचं ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे जी त्याच्यावरची डिझाईन आहे ती याच्या पाठीमागून उभी आली पाहिजे या पद्धतीने मी असं व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. आणि अर्धा इंच असं आपल्याला जास्तीचं कट करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपल्याला कमी पडायला नको. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला कधी पण ब्लाऊज पिसाचं कापड जास्तीचं घ्यायचं असतं. जे अस्तरचं कापड आपण कापीत असो ते मेन म्हणजे जसं आपलं माप आहे त्या मापाचंच आपण कट केलेलं असतं. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित आता हे याच्यावरती पॅटर्न ठेवून घ्यायचे आहे, बांधून ठेवायचे आहे. जेव्हा आपल्याला शिवायचं तेव्हा डायरेक्ट आपल्याला शिवायला घेता येतं आणि इकडे तिकडे पण कपडे वगैरे पडत नाही. तर बघा, व्यवस्थित आता हे बांधून ठेवूया आणि त्याच्यानंतर जे घागरेवरचं ब्लाऊज आहे ते पण मी कट करून घेणार आहे.
व्यवस्थित. तर बघा जे पहिले ब्लाऊज आले होते मला नवरीचे, त्याच्यानंतर खूप सारे असे ब्लाऊज आले होते आणि मध्ये आले अर्जंटमधले, तर ते पण मी भरपूर असे शिवून दिलेले आहे. आणि जे नवरीचे मम्मीचे चुलतीचे आहे ते एक एक शिवते आणि त्याच्यानंतर मध्ये येते ते पण मी शिवत असते. तर बघा हे जे गुलाबी ब्लाऊजचं जे कट केलेलं आहे ते मी या पद्धतीने अशी डिझाईन घेतलेली आहे आणि ही तुमच्यासोबत पूर्ण मी शेअर करीन. कसं कट केलेलं आहे, कसं माप घेतलेलं आहे ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. तर बघा या पद्धतीने मी व्यवस्थित असं हे ब्लाऊज अस्तर व ते असं मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे शिवून तुम्हाला पूर्ण बाही मी तुम्हाला नक्की दाखवेन की हे कसं मी कट केलेलं आहे, कसं माप घेतलेलं आहे. तर बघा त्याच्यानंतर पूर्ण ब्लाऊज मी असे रेडी करून घेतलेले आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने पाठीमागून मी असा पानगळा घेतलेला आहे. तर बघा मी हे आदल्या दिवशी म्हणजे शिवून घेतलं तर दुसऱ्या दिवशी हे पूर्ण मी सकाळी शूट केलेलं आहे की याचावाला मी गळा कसा घेतला आणि कसं मी हे शिवून घेतलेलं आहे. तर बघा हे शिवून तिन्ही ब्लाऊज मी म्हणजे हे दोन जे ब्लाऊज आहे ते शिवून घेतले दोन्ही, आणि जे गुलाबी कलरचं ब्लाऊज आहे त्याच्यावाल्या फक्त बाही बसवायच्या होत्या. तर बघा या पद्धतीने याची बाही तयार करून घेतली आणि पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे. आणि तर हे ब्लाऊज आहे तर रेडीमेड आहे. तर कस्टमरला याच्यावाल्या बाही बसून द्यायच्या होत्या आणि याच्यामध्ये जे कप होते ते वाले काढून घेतलेले आहे. तर बघा ते काढून घेतल्याच्यानंतर याची व्यवस्थित बाही बसून घेतली, फिटिंग वगैरे करून घेतलेली बघू शकता. एकदम फिनिशिंगमध्ये मी हे ब्लाऊज रेडी करून घेतलेलं आहे. तर बघा त्याच्यानंतर हे जे घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे ते पण मी रेडी करून घेतलेलं आहे. पाठीमागची हुक बनवलेली आहे. याला या पद्धतीने समोरून असं प्रिन्स कट घेतलेला आहे आणि पाठीमागच्या हुकचा तयार केलेला आहे. तर बघा याचा पाठीमागचा खूप मोठा गळा होता आणि समोरचा पण खूप मोठा गळा होता. त्याच्यामुळे मी आणि ब्लाऊज पीस पण पुरला नव्हता कारण पॅटर्न भरपूर मोठं होतं. त्याच्यामुळे याचावाला ब्लाऊज पीस कमी पडला होता. त्याच्यामुळे मी याच्यातच ॲडजस्ट केलेला आहे. कारण जो पाठीमागचा गळा आहे तो पण आपल्याला ॲडजस्ट करता येतो, पण कापड एवढं नव्हतं त्याच्यामुळे मला ॲडजस्ट करता नाही आलं. त्याच्यामुळं हा पाठीमागचा जो गळा आहे तो भरपूर बाजूला आलेला आहे आणि जेवढा गळा त्यांचा आहे तेवढा गळा मी घेतलेला आहे आणि पाठीमागची व्यवस्थित असं हुका बनवून घेतलेला आहे, नॉट लटकन पण बनवून घेतलेला आहे. तर या पद्धतीने मी ब्लाऊज पूर्ण रेडी करून झाल्याच्यानंतर घागरा पण व्यवस्थित रेडी करून त्यांना दिला. तर बघा तो आता तिने घालून बघितल्यावर ते सांगतील की व्यवस्थित बसला का नाही. थोडाफार मी ढिल्ला सोडलेला आहे, जेव्हा त्यांना व्यवस्थित बसला नाही तर मी त्यांना व्यवस्थित फिटिंग वगैरे पण नंतर करून देईन. तर बघा एकदम असं रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर हे 2 ब्लाऊज आणि लेहंगा पण तयार करून घेतला आणि ही एक साडी आली होती ती पण मी रेडी करून घेतलेली आहे आणि एवढा सारा असा राडा झाला होता. त्याच्यानंतर मी घागरा पण व्यवस्थित असा रेडी करून घेतलेला आहे आणि तुम्हाला मी घागराची उंची पण कशी कमी केलेली आहे ती पण तुमच्यासोबत शेअर करेन. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.